श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत परब्रह्म तत्व. श्री पळणी स्वामी पुढे सांगताना म्हणाले, श्रीपादांचे शक्ती स्वरूप अनघा लक्ष्मी आहे, जी त्यांच्या डाव्या बाजूला विराजमान आहे, तर उजव्या बाजूला त्रिगुणात्मक त्रिमूर्ती स्वरूप आहे. प्रत्येक पदार्थ घनीभूत अक्षर स्वरूप, तर प्रत्येक अक्षर स्पंदनमय आहे. सर्व अक्षरे मंत्र स्वरूप आहेत. महासरस्वतीचे रूप स्पंदनशील नाद स्वरूप आहे. महालक्ष्मी घनीभूत शक्ती आहे, तर महाकाली निक्षिप्त स्वरूप आहे. एका क्षणी श्रीपाद शक्ती, तर दुसऱ्या क्षणी श्रीपाद शाक्त, तर पुढल्या क्षणी परत ते शक्ती होतात. त्यांचे पितृस्वरूप कठोर शिक्षा, तर मातृस्वरूप अपार करुणेचे प्रतीक आहे. आपली आई चुका पोटात घालते व प्रेम करते, तसे त्यांचे मातृस्वरूप शरण भक्तांना क्षमा करते, तर पितृस्वरूप कठोरपणे चुकलेल्याला शिक्षा देते. समस्त सृष्टीचे माता पिता गुरु श्रीपादच आहेत. वासवी माता त्यांची बहीण कशी झाली ही तुझी शंका निवारण करणारे पण श्रीपाद आहेत. जेव्हा त्यांनी अनुसयेचा पुत्र म्हणून जन्म घेतला, तेव्हा अनुसयेच्या मनात आले की ही सर्व मुलगे दत्तरूपात झाले, पण एक मुलगी असती तर मला फार आनंद झाला असता. अनुसया महापतिव्रता असल्यामुळे तिची इच्छा श्रीपादाने लगेच पूर्ण केली. श्री पळणी स्वामी पुढे म्हणाले, पुढे जाताना ती मुले दत्त स्वरूपात दिसत, तर मागे परतताना वासवी स्वरूपात दिसू लागली. तेव्हा माता विचारात पडली, हे स्वप्न आहे की वैष्णव माया. एवढ्यात अत्री महर्षी घरी आले आणि म्हणाले, अनुसये, त्रिगुणात्मक त्रिमूर्तीचे मूळ खरे तत्व कसे असेल या विचाराने आपण तपश्चर्या केली. त्याचे स्वरूप म्हणून दत्त प्राप्ती होय. यावरून गुरु स्वरूप हेच त्रिमूर्तीचे मूळ स्वरूप आहे. हेच स्वरूप स्त्रीरूप झाले तर ती आदी पराशक्ती कन्या रूपात असते. सृष्टी आरंभापासून ती दोघे भाऊ बहीण आहेत. त्या ध्यानातील अनुभवात त्या उभयंतांना श्रीपादांचे यथार्थ रूपाचे ज्ञान झाले. त्यांच्या या श्रीपादांच्या अवताराच्या आधी योगमायेच्या रूपात अवतारित होण्यासाठी त्यांनी वासवी कन्यका रूप धारण केले होते. हे त्या दोघांना समजले व दोघांचे रूप वेगळे नसून ते दत्ताचेच नारी रूप आहे, आणि म्हणून अंबिकांनी श्रीपादांना राखी बांधली. श्री दत्तरूप हेच या कलियुगातील श्रीपाद रूप आहेत. दत्तांच्या 6 अवतारांतील हा पहिला अवतार गुप्त राहणार आहे. आदी पराशक्ती अवताराच्या प्रथम अंबिका ज्या रूपात होती ते रूप म्हणजे कन्यकांबा होय. तेही रूप अग्नितत्वात गुप्त ठेवले गेले. देवधर्म मानव धर्माहून वेगळे असतात. या अंबिकेचे दिव्य दर्शन व्हायला महापुण्य लागते. काही हेतूने श्रीपादांनी मला म्हणजे श्री पळणी स्वामींना इथे बोलावले आहे. नाव व रूपाला श्रीपाद बांधील नाहीत, ते चैतन्य स्वरूप आहेत. साकार किंवा निराकार त्यांना काही फरक पडत नाही. ते त्यांचे रूप गुप्त ठेवू इच्छितात. त्यांनी जेव्हा वासवी मातेला विचारले, तुझी काय इच्छा आहे, तेव्हा वासवी मातेने करुण नजरेने उत्तर दिले, भाऊ राया, आपणास या चंचल लहरीच्या रूपात किंवा निराकार रूपात फरक पडत नसेल तर आपण कल्याणकारी अशा श्रीपाद रूपातच राहावे. जेव्हा तुम्ही गुप्त राहाल तेव्हा खऱ्या साधकांना आपल्या त्या रूपाचे दर्शन होईल. हे रूप कालादी भेद नसून स्थूल सृष्टीला गोचर होईल. तू दुसरे स्वरूप धारण करू शकतोस किंवा समाधीतून भक्तांवर कृपा करू शकतोस. श्री पळणी स्वामी पुढे म्हणाले की त्या दिवशी आदिशक्तीला उद्देशून श्रीपाद म्हणाले, हे वासवांबिके, तुझा संकल्प खरा ठरू. मी अजून 14 वर्षे म्हणजे 30 वर्षाचा होईपर्यंत या देहात राहील. नंतर काही काळ अदृश्य होऊन पुन्हा संन्यास धर्म उद्धारासाठी नरसिंह सरस्वती या नावाने अवतार घेईन. तेव्हा 80 वर्ष संचार करून कर्दळी वनात गुप्त होईन. तिथे गुप्त रूपात 300 वर्षे तपोमग्न राहून प्रज्ञापुरी म्हणजेच अक्कलकोट येथे स्वामी समर्थ नावाने पुन्हा अवतार घेईन. त्यावेळी मी कधी अवधूत रूपाने तर कधी सिद्ध पुरुष रूपाने अपार दिव्य लीला दाखवत लोकांना धर्म कर्मानुरुक्त करीन. श्री पळणी स्वामींचे हे ध्यानस्थ अनुभव ऐकून शंकर व माधव शांतपणे स्वामींच्या मुखाकडे
एकटक नजरेने पाहत स्तब्ध झाले.